की विजरल फॅट आपल्या शरीरामध्ये किती डेंजर आहे. तर ती गोष्ट तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करूया आपण पीपीटीच्या माध्यमातून. हे विजरल फॅट आहे ना, आपण म्हणतो ना आपल्या शरीरामधून ही वेलनेस फॅमिली काय करते, तर ही वेलनेस फॅमिली हे जे विजरल फॅट दिसतंय तुम्हाला, हे विजरल फॅट घामाच्या रूपाने बाहेर काढण्याचं काम करते. आणि बऱ्याच सदस्यांना हा प्रश्न असेल, जर मग हे विजरल फॅट एवढ्या आतमध्ये बसलेलं आहे, मग हे पोट पोट एवढं बाहेर 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 येतंय, तरी सुद्धा पोट फुटत का नाही? तर पोट फुटणारच नाहीये. कारण त्याच्या वरती 2, 4 नाही 7 लेयर आहेत टोटल. तर ह्या ज्या लेयर आहेत ना, ह्या पोटाचं रक्षण करतायत. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही किती जरी खात राहिले, तरी पोट आहे तसं राहणार आहे. त्याच्यामुळे फुटणार तर नाही एवढं मात्र नक्की आहे. पण शरीरामध्ये आतल्या बाजूला जी काय हालचाल होते ना, ती हालचाल विचित्र होते. त्या हालचालीमुळे काय होतं माहिती का? हे जे विजरल फॅट आहे, हे विजरल फॅट आपल्या शरीरामध्ये हृदयरोग, बरोबर ना, शुगर असेल, बीपी असेल, स्ट्रोक असतील, हे सगळेच्या सगळे आजार जे तुम्हाला आजकाल जे दिसतायत ना, जे म्हणजे अगदी कॅन्सर सारखे आजार, ह्याचा सगळ्यात मोठा रोल जो आहे ना, हा विजरल फॅटचा आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारचे आजार म्हणजे अगदी जे सिरियस आजार तुम्ही जे म्हणताय ना, हे सगळे ह्या विजरल फॅटमुळे होतात. आणि हे विजरल फॅट एवढं गुंतागुंतीचं आहे ना, हे जर तुम्ही पाहिलं ना, तर ह्याच्या आतल्या बाजूला हे जे पिवळा एरिया दिसतोय ना, पिवळं जेवढं फॅट दिसतंय ना, हे फॅट आहे. आणि ह्याचा परिणाम एवढा डेंजर होतो, हे पाहून घ्यायचंय तुम्ही किडनीवरती काय कंडिशन होते. किडनीच्या आतमध्ये सुद्धा फॅट आहे. हे तुम्ही पाहू शकता शरीराच्या आतमध्ये ही जी लेअर झालेली आहे ना, ही सगळी फॅट आहे. हे जे फॅट आहे ना, हे बघा हृदयावरती काय कंडिशन झाली हृदयाची. हे सगळं फॅटमुळे झालंय. लिव्हरची काय कंडिशन झाली. सगळ्यात मोठं जगातलं सगळ्यात मोठं मशीन आहे हे फॅटी लिव्हर होऊन बसलंय. पण ते रिअल हेल्दी लिव्हरची गरज आहे शरीराला. कारण तुमचं रक्त तिथं बनणार आहे, तुमचं फॅट तिथं जनरेट होणार आहे. तुमच्या शरीराला लागणाऱ्या मॅक्झिमम गोष्टी तुमच्या फॅट आपल्या लिव्हर मधून बनणार आहेत. तर लिव्हर आपलं किती सुंदर पाहिजे, पण आजकाल कंडिशन अशी झालेली आहे. हृदयाची कंडिशन एवढी खतरनाक झालेली आहे, त्याच्यावरती विजरल फॅट बसलेलं आहे. आणि माणसाच्या शरीराला थोडं सुद्धा सहन होत नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे माणसाचं शरीर एवढं विचित्र आहे, की त्याच्या शरीराला थोडासा जरी कुठं घाव लागला ना, तर त्याला सहन होत नाही. माहितीये का? 2 दिवस ॲडमिट होईल अशी कंडिशन होऊन जाते. पण विचार करा आपण आपल्या शरीरामध्ये जर एवढ्या सगळ्या गोष्टी ठेवतोय, तर काय कंडिशन होत असेल आपल्या शरीराची. आणि ही जी आहे, ही जीवनशैली ही आपल्याला सुधरवायची आहे. तर ही जीवनशैली सुधरवण्यासाठी आपण हे जे दिसतंय तुम्हाला, हे विजरल फॅट काढण्यासाठी आपण काय करतोय? आपण मदत घेतोय हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईलची. हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे काय आहे? हे परत एकदा समजून घ्या. आरोग्यावरती आपण काम करतोय. आरोग्यावरती काम करत असल्यानंतर हेल्थ आपल्यासाठी प्रायोरिटी असते. आणि हेल्थ जर प्रायोरिटी असेल, तर सगळ्यात महत्वाचा आपला वर्कआउट आहे. वर्कआउटचा सिरियसनेस समजून घ्या. आपल्या शरीरामधून घाम निघतोय, हा घाम असाच निघत नाहीये. फॅट जे आहे, हे जे आतल्या बाजूला फॅट बसलेलं आहे, ते घामाच्या रूपानं वितळलं जातं. घामाच्या रूपानं वितळवलं म्हणजे काय आहे? आपलं शरीर आतून आपण ऑलरेडी 37 डिग्री टेम्परेचर आहे शरीराचं, त्याला अजून वाढवतो, बरोबर ना. कार्डिओ एक्सरसाइज मध्ये अजून त्याला गरम करतो आणि गरम होऊन ते फॅट वितळवलं जातं. आणि ते फॅट वितळवल्यामुळं तुम्हाला हा जो विषय आहे, हा विषय एकदम सोपा केला जातो. म्हणजेच इकडं जे तुम्हाला दिसतंय हेल्दी लिव्हर, हेल्दी हार्ट, बरोबर ना. त्याच्यानंतर किडनीचा विषय आहे. ह्या ह्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी हे आपले अवयव आहेत, त्या ठिकाणी हे साठलेलं आहे. आणि हे साठलेली चरबी जी अतिरिक्त आहे, ती चरबी निघून जाते. त्याला एकच पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे संतुलित आहार. बॅलन्स डाएट लाखात एक पर्याय आहे. आणि ही आतड्यामधली चरबी जमा होण्यापासून रोखण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणं आवश्यकच आहे. आणि संपूर्ण अन्नावर लक्ष केंद्रित करा. कारण विशेषतः प्रोसेस फूड खाणं बंद करा. कारण महत्वाचं आहे, प्रोसेस फूड एवढं डेंजर आहे सध्याचं. त्याच्यामुळं आपल्याला रोजचं जेवण जे आहे ते ताजं असलं पाहिजे, फ्रेश असलं पाहिजे, फ्रेश भाज्या असल्या पाहिजेत. याच्यापासून टाळायचं असेल तर नियमित व्यायाम गरजेचा आहे. आरोग्य सुधारण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग गरजेचं आहे.
ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ताणतणाव महत्वाचा कमी करणं गरजेचं आहे. ताणतणाव म्हणजेच काय आहे? चिंता, टेन्शन, स्ट्रेस हे कमी असणं गरजेचं आहे. कमी करायचंय आपल्याला. नेहमी हसत राहायचंय. मी नेहमी सांगतोय तुम्हाला, हसत राहा, आनंदी राहा. त्याच्यानंतर पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. कारण झोप जो आहे तो तुमचा क्लीनर आहे. बरोबर ना? आता तुम्ही ऐकलं असेल, इंद्रायणी नदी स्वतःला स्वच्छ करून घेतलं. तसं तुम्हाला स्वतःला स्वच्छ करायचं असेल, तर नक्कीच तुम्हाला झोप घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर ही सुंदर आणि अमेझिंग आपली फॅमिली आहे. या फॅमिलीमधून येणारे रिझल्ट अमेझिंग आहेत. तुम्हाला फक्त या सिस्टमला फॉलो करायचंय. आपलं स्वतःचं कुठलंही डोकं वापरायचं नाहीये. कारण या वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यानंतर हेल्थ आणि हॅपीनेस हा बाय डिफॉल्ट आहे. फक्त हेल्थ आणि हॅपीनेस वर काम करणारी ही वेलनेस फॅमिली आहे. तर नक्कीच या सिस्टमला फॉलो करा. अमेझिंग अशी ही सिस्टम आहे. थँक्यू सो मच.